बर्फात बसणार आहे ते. बर्फात बसणार आहे आज. आता हा 30 किलो बर्फ काही कमेंट लिहवतीन फोकाट सर्प बिल्ल्यांची नागिन निघाली. आता हे लोक फक्त बोलणार तुम्हाला हे काय थर्मोकॉलचं आहे फुगून घ्या. 30 किलो बर्फ टाकलेला आहे. किती 30 किलो बर्फ टाकला. हा हे बघ खडे पा. सो हॅलो गाईज, टुडेज व्लॉग विल बी इन मराठी. तर आजचा व्लॉग मराठीत असणार आहे. मी आता टेरेसवरती आहे. तर हे बघा जो आईस बाथ आहे, सदाभाऊंला भेटायला जायचं आहे. सदाभाऊंसोबत आपण आज आईस बाथ करणार आहे. तुम्हाला दाखवतो मी 1 मिनटं. हा माझा आईस बाथ टब आहे, जे मी रोज इंग्लिशमध्ये व्हिडिओज बनवत असतो. आईस बाथ विथ प्रतीक असं माझा इंस्टाग्रामचा चॅनल आहे. हा आईस बाथ टब घेऊन आपण सदाभाऊंकडे जाणार आहे आणि त्यांच्यासोबत आपण आईस बाथची व्हिडिओ काढणार आहे. तर चला लवकर सदाभाऊंकडे जाऊया. पहिले आईस घेऊ आणि डायरेक्ट सदाभाऊंकडे जाऊ आणि मस्त एक आईस बाथचा व्हिडिओ बनवू, मोटिवेशनल आणि थोडी मजाक मस्ती. चला. तर आम्ही ओझरमध्ये आलेलो आहे मित्रांनो. हे बघा इथे आपण बर्फ घेतो. तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे सदाभाऊंच्या मायात. तर आबा बाट्टा बांधलाय. तर आज आम्ही बर्फात बसणार आहे ते. बर्फात बसणार आहे आज आम्ही. बर्फ दाखव इकडे. बर्फ बर्फ आहे बघा इकडे. बर्फ आणलाय आम्ही. इकडे डायरेक्ट बर्फ आहे आणि हाय बा 30 किलो बर्फ आहे ना. 30 किलो बर्फ आहे. 30 किलो बर्फामध्ये हे बसणार आहे आणि सदाभाऊ पण बसणार आहे नंतर. नाही मी पाहतो ट्राय करून, जमलं तर ठीक आहे. दोघं करून पाहणार आहे. पण आता हा 30 किलो बर्फ काही कमेंट लिहवतीन फोकाट सर्प बिल्ल्यांची नागिन निघाली आणि हिची दुसऱ्याच मागं गेली. मी कायम बोलत असतो आणि म्हणून येवा ह्या पाण्यात बसणं जोक नाही बरं का. आणि ह्या पाण्यात बसणं जोक नाही. 30 किलो बर्फ आहे ना. इकडे आणा झूम करा कॅमेरामॅन. हा आणि आता हे लोक फक्त बोलणार तुम्हाला हे काय थर्मोकॉलचं आहे हे सर्व हे समजा ना थर्मोकॉल ते चालूच राहतं. हे काय झालंय, आपल्या लोकांना खरं दाखवलं का खोटं वाटतं आणि हे लबाडाची मोकार चाटतं. याची जीभ लाल झाली चाटू चाटू. हा आणि काही तुम्ही गेले पुढं म्हणून मेले असतील गावात ताठू ताठू बोलणार नाही त्याच्या संग तो पुढं गेलाय म्हणून. बरं करू तो सुरुवात. सेटअप वगैरे तयार करू मस्त. याला फुगून मस्त फुगून घ्या. नमस्कार. हे आईस बाथ मध्ये बसणार आहे आज. पाहिले ना. आता मी फक्त कपडे काढून उभा आहे पण माझं वय झालेलं आहे. आणि का हो हे बा बर्फ आहे याच्यात. हे बा 30 किलो बर्फ टाकलेला आहे. किती 30 किलो बर्फ टाकला. हा हे बा हे खडे पा. आईला लोकांचं अवघड झालंय आपल्याविषयी ना. मंत्री बोलला का खोटं एकदम भाषण कर. साहेब आहे ना राईट बोलले बरं का. ते राईट बोलल्यामुळं मी ताईट झालो. आणि आम्ही थर्मोकॉलचा बर्फ आहे तो. हा म्हणजे असे माझ्या आयडीला असे बोलणार आहे भाऊ. प्रतीक भाऊ याच्यात बसून दाखवणार आहे. हा ते बोललं पाहिजे नेनलाय त्याच्या आधी म्हणून चला तुम्ही बसून दाखवा. माझ्या इंग्रजीमध्ये ब्लॉग्स राहत आहेत आईस बाथचे. डे 12 डे 13 राहिला. मराठीत थोडं बोला. आता आज मराठीत बोलणार आहे. आजचा व्लॉग मराठीतच आहे. सकाळपासून सुरुवात केलाय. बोललो सदाभाऊंकडे. सदाभाऊ मी केल्यानंतर सदाभाऊ येणार आहे. बर्फ बाहेर पडला. ओ माय गॉड. इट्स हा आता हे अनबिलिव्हेबल. किती मिनिटाचं चॅलेंज आहे आपलं. 5 मिनिटाचा. 5 मिनिटासाठी. आणि ते बर्फाचे तुकडे काही खाली पडले आणि आता याच्यात बसणं सोपं नाही बरं का. आता काही लोकांना काय झालंय खरं पाहायचा विश्वास नाही राहिला.
आता हे जरी म्हणलं ना, हे मशीन सर्व AI बनवलेलं आहे. AI AI ना फिटनेस AI बी काही नाही. AI काही नाही. डेअरिंग हा, कन्सिस्टन्सी. AI जर असल तर हे झाडं बी AI आहे का? माझी रोज दाखवतोय हे. मला AI आहे का? नाही ते लोकांना खोड लागलेली म्हणून आता 5 मिनिटं बसून दाखवणार आहे. आपल्याला 5 मिनिटं मुळ्यात झालं तर गाडीवर बसवत नाही. ठणठणा वाजत ती घंटी. हा, तो लगेच म्हणतो आता अंटी पावा लागेल. मग 90 मारायला पाहिजे. आता 90 मारणार आहे ना, हेच बोलणार बरं का. ते आहे खरी गोष्ट आहे. हे काय असं, मी किती पावसात गारात दोफाटलो मशीन त्या दिवशी पिऊन. बरोबर. पाऊस उघडला तरी मी त्याच जागेवर होतो गटारामध्ये. हा माहिती आहे तुम्ही बोलायचं सदा तुमच्याजवळ. नाही काय नाही, राहू द्या. आणि बघा, आपल्या माणसाला सपोर्ट केला पाहिजे आणि डायलेक्ट मारले पाहिजे. 100%. हा, आता तुम्ही पाहिलं ना लाईव्ह, आणि त्यांचे व्हिडिओ इंग्रजीमध्ये राहतात. आज मराठीमध्ये बोललेले आहे ते. आणि इंग्रजी का मध्ये? आपल्या लोकांना याची आवड नाही म्हणून ते इंग्रजीमध्ये बनवतात. आपल्या लोकांना आवड कोणची? आज गौतमी पाटीलचा वाटतं. मग निसता धानकाच आहे गडी लावून, मग लावणी पाहाला. हा, म्हणजे असं राहतं आपलं. मी इंग्रजीमध्ये बनवतो ना सदा भाऊ. त्याचा फायदा काय होतो? त्याच्यामध्ये ट्रान्सलेट करता येतं व्हिडिओ कमीत कमी 4 वेगवेगळ्या भाषांमध्ये, इंग्रजीमध्ये पण, हिंदीमध्ये पण. आणि हे बाहेरच्या राज्यामध्ये याची आवड लोकांना आहे ना, दुसऱ्या देशात. हा, हे असं आपल्या इकडे आवड. दुसऱ्या देशात. हा, आपल्या इकडे आवड कोणची? बांध कोरायची, त्याची जिरावली बा. हा, मी ना जमीन वपली पण त्याची जिरावलीच. हा, असं आहे. आणि आपल्याला फक्त ह्याचीच आवड आहे. मोटिवेशन पाहिजे माणसाला. काय वाटतं सदा? हा, आपले लोक फक्त जिरवा जिरवीते आणि त्यांना खेळ माहीत नाही. आपला कधी खेळाडू क्रिकेटमध्ये मोठा होणार नाही, आपला पिक्चरचा हिरो होणार नाही का? आपल्याला फक्त एकच गोष्ट, इलेक्शन लागलं का कोंबडी 90 जिंदाबाद. ते जिमवाल्यांना नाही. आता हे किती मिनटं बसले, आपल्याला याची आवड नाही. हे काय दाखवतोय? काहीतरी जगाला ज्ञान दिलं पाहिजे. ज्ञान. आता काय ज्ञान देतो? हा जो बर्फ आहे ना सदा भाऊ, मी आईसबासाठी वापरतो, पण काही लोक दारूसाठी वापरतात. काय बोलावं त्यांच्या? सांगा बरं तुम्ही. व्यसनी अर्थ लोक. आणि तुम्ही रोज आणून आम्ही विस्की मध्ये टाकतो. हा, रोज तुम्ही याला 350 रुपये 400 रुपये खर्च करतात. बरोबर ना? रोज. हा, ते पण मला 19-20 किलोमीटर लांब जाऊन आणावं लागतं. म्हणजे येऊन जाऊन 38-40 किलोमीटर धरून चाला. हा ना. हो. आणि आता आपले किती मिनिटं झाले? झाली असेल 2 मिनिटं. किती झाले विक्की बाई? 2 मिनिटं झाली. 2 मिनिटं. तर फायनली टाइम झालेला आहे का? 7 मिनिटं झालेली. बाबा 7 मिनिटं झाले. ओव्हर टाइम झालेला आहे. बरोबर. टाइम. तर आता आम्ही व्हिडिओ समाप्त करतो. तुम्हाला काय बोलायचं आहे? नाही काही, बस सपोर्ट करा. हा, सपोर्ट करा माणुसकी दाखवा. आणि थोडी माणुसकी दाखवा. आपले माणसं भविष्यात मोठे झाले तर आपल्याला आनंद आहे. आणि आपले पण काही मोठे झाले 10K, बरोबर आहे. तरी गावात गडी म्हणला कोणी नाही दिसलं, असं आणलंय वडून. सदा एवढं आहे. आपले 10,000 काय आपले 1 मिलियन जरी झालं तरी आपलं सोबत. नाही काही आहे ना, 10K जरी झाले ना, बादराना कोणी नाही दिलं, असं आणलंय वडून. शायनिंग मारतात. हा. असं काही. आणि गटर आमुष्याला सासऱ्यानं हाणलंय झोडून, तरी आणलंय वडून. हा, म्हणून 10K जरी झाले तरी आपले फुगीर वागत यात. तो विगो नसावा माणसात. कोणी किती मोठा स्टार असला, एक दिवस जायचंय. कोण दिवस येईल कैसा नाही, देयाचा भरोसा. म्हणून हा देह जाणार आहे, फक्त तुमची कीर्ती राहणार आहे. आणि आता आम्ही समाप्त करतो. जय श्रीराम. जय श्रीराम.